Welcome to AV number 6. Let us start with brainstorming activity. We have already completed this topic. Now, let us start with brainstorming. Activity number 1 is given here. Read the extract and state whether the following statements are true or false. Correct the false statements. Here, a few sentences are given. Now we have to find out whether the sentence is true or false. If the sentence is false, we have to make it correct. या वाक्यातलं सत्य किंवा असत्य ओळखायचे आहेत आणि जर वाक्य असत्य असेल तर त्या ठिकाणी ते आपल्याला वाक्य करेक्ट करायचं आहे, ते वाक्य दुरुस्त करायचं आहे जर ते फॉल्स असेल तर. बघूया आपण सेंटेन्स नंबर 1 कडे आपण जाऊया आणि सुरुवात करूया आपण. सेंटेन्स नंबर 1 आहे, ग्रोईंग इन ॲब्युंडन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन द क्वालिटी ऑफ द क्रॉप. ग्रोईंग इन ॲब्युंडन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन द क्वालिटी ऑफ द क्रॉप. एखाद्या पिकाची क्वालिटीपेक्षाही त्याचं जास्तीचं वाढणं हे महत्त्वाचं असतं. हे पीक महत्त्वाचं, पिकाची क्वालिटी महत्त्वाची नाही, पण पिकाचं जास्ती वाढणं हे महत्त्वाचं असतं. हे वाक्य चुकीचं आहे. दिस सेंटेन्स इज फॉल्स. तर त्याऐवजी हे सेंटेन्स आपलं असेल, द क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन ग्रोईंग इन अबंडन्स ऑफ द क्रॉप. द क्वालिटी ऑफ द क्रॉप इज मोर इम्पॉर्टंट दॅन ग्रोईंग इन अबंडन्स. तर क्वालिटी महत्त्वाची आहे, तर ॲब्युंडन्स अर्थ विपुल प्रमाणात, मोठ्या प्रमाणावर. ग्रोईंग म्हणजे वाढणं, तर मोठ्या प्रमाणावर वाढणं किंवा उत्पन्न मिळणं हे महत्त्वाचं नाही, तर त्याची क्वालिटी जी आहे ती महत्त्वाची आहे. तर स्टेटमेंट इज फॉल्स अँड करेक्ट स्टेटमेंट इज द क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन ग्रोईंग इन ॲब्युंडन्स. सेकंड, बी, द ऑथर वॉन्टेड टू ग्रो द देसी व्हरायटी ऑफ राईस. द ऑथर वॉन्टेड टू ग्रो द देसी व्हरायटी ऑफ राईस. लेखकाला त्या ठिकाणी देसी व्हरायटी जी आहे, जी देशी जात आहे तांदूळाची, ती वाढवायची होती, ती लावायची होती. अगदी बरोबर आहे वाक्य. द ऑथर वॉन्टेड टू ग्रो द देसी व्हरायटी ऑफ राईस, अगदी बरोबर आहे. त्यानंतर, द ॲरोमा ऑफ द देसी राईस वुड स्प्रेड अराउंड द व्हिलेज. ॲरोमाचा अर्थ आहे सुवास, त्याला आपण फ्रॅग्रन्स असं म्हणतो, सेंट असं म्हणतो. तर जो सुगंध आहे, द ॲरोमा ऑफ द देसी राईस वुड स्प्रेड अराउंड द व्हिलेज. तर संपूर्ण गावामध्ये त्या ठिकाणी जो वास आहे त्या झाडाचा तो त्या ठिकाणी पसरायचा. तर अगदी बरोबर आहे ते वाक्य, ट्रू आहे. सेंटेन्स इज ट्रू. द ऑथर वॉन्टेड टू ग्रो देसी व्हरायटी ऑफ राईस, हे पण बरोबर आहे. तिसरं राहिलं वाटतं आपलं. द ऑथर डिड नॉट सक्सीड इन फाइंडिंग कासबाई. लेखकाला त्या ठिकाणी कासबाई ही जात शोधण्यात यश आलं नव्हतं, तर यश आलेलं आहे त्याला. हे ठिकाणी वाक्य फॉल्स आहे ते. सेंटेन्स इज फॉल्स. सी इज फॉल्स. द ऑथर सक्सीड इन फाइंडिंग कासबाई. तर त्याला निश्चितच त्या ठिकाणी यश आलं होतं. द ऑथर सक्सीड इन फाइंडिंग कासबाई, हे वाक्य चुकीचं आहे, तर त्याला यश आलेलं आहे. द ॲरोमा ऑफ द देसी राईस वुड स्प्रेड अराउंड द व्हिलेज. तो जो वास आहे तो संपूर्ण गावात त्या ठिकाणी अतिशय पसरायचा, आणि अगदी बरोबर आहे वाक्य. सेंटेन्स इज ट्रू. नंबर नेक्स्ट, न्यूअर हायब्रिड क्रॉप्स हॅव अ ग्रेट ॲपिटाईट फॉर केमिकल्स. ज्या नवनवीन जाती येत आहेत त्या जातींना त्या ठिकाणी न्यूअर हायब्रिड क्रॉप्स हॅव अ ग्रेट ॲपिटाईट फॉर केमिकल्स, अगदी बरोबर आहे. तर जेवढ्या जाती नवीन येतील तेवढं केमिकल जी आहे, केमिकलची भूक जी आहे, ॲपिटाईटचा अर्थ होतो भूक. तर जेवढं तुम्ही केमिकल्स टाकाल त्या शेतामध्ये तेवढी ती भूक वाढत जाते त्या पिकाची, तेवढी ती जमिनीचा कस कमी होतो आणि केमिकल्स मात्र त्या ठिकाणी ती जमीन जास्त मागते. म्हणजे हे वाक्यसुद्धा अगदी बरोबर आहे, ट्रू आहे सेंटेन्स. द ऑथर इज अन एक्झाम्पल ऑफ रिव्हर्स मायग्रेशन. या ठिकाणी लेखक जो आहे तो रिव्हर्स मायग्रेशनचं उदाहरण आहे, म्हणजे पुन्हा त्याने स्थलांतर केलेलं आहे त्याचं ते उदाहरण आहे. अगदी बरोबर आहे. रिव्हर्स मायग्रेशन इज अ न्यू ट्रेंड ऑफ शिफ्टिंग फ्रॉम बिगर सिटीज टू नियर बाय स्मॉलर टाउन्स ऑर सबर्ब्स. तर हे रिव्हर्स मायग्रेशन नेमकं काय आहे, तर त्याने म्हटलं की रिव्हर्स मायग्रेशन
हे दुसरं तिसरं काही नसून की त्या ठिकाणी रिव्हर्स मायग्रेशन जे आहे ते खरं तर उदाहरण आहे आपल्या मोठ्या शहरातून छोट्या खेडेगावाकडे वसण्याचं ते उदाहरण आहे. अगदी बरोबर आहे. लेखक मोठ्या शहरातून त्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरातून त्या ठिकाणी त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे आणि डहाणूसारख्या छोट्याशा त्या खेड नावाच्या गावात त्यांनी शेती घेतली आणि त्या ठिकाणी शेती करण्यासाठी ते आलेले आहेत. लोक खेड्याकडनं शहराकडे जातात, पण इकडे उलट आहे, शहराकडनं खेड्याकडे येते, म्हणजे रिव्हर्स जो आहे त्यांचा रिव्हर्स मायग्रेशन आहे त्यांचं. अशा पद्धतीने त्यांनी उलट असा प्रवास जो आहे तो केलेला आहे शहराकडनं खेड्याकडे या अर्थाने. तर हे वाक्यसुद्धा बरोबर आहे. तर या पद्धतीने ट्रू आणि फॉल्स आपण बघितलेलं आहे. पुढे आपण जाऊया. कंप्लीट द फ्लो चार्ट, कन्सिडर दिस टू बी अन एक्झाम्पल ऑफ नोट मेकिंग. तर हा जो फ्लो चार्ट आहे हा पूर्ण करायचा आहे. कन्सिडर दिस टू बी अन एक्झाम्पल ऑफ नोट मेकिंग. तर आपण एक नोट मेकिंग बनवत आहोत. नोट मेकिंगचा अर्थ होतो मुद्दे काढणं. तर मुद्दे काढत आहोत या उद्देशाने त्या ठिकाणी आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. तर एप्रिल 2005 स्टार्टेड हिज सर्च फॉर कासबाई राईस. तर 2005च्या एप्रिलमध्ये लेखकाने सुरुवात केली ह्या कासबाई जी जात आहे त्या जातीला शोधण्यासाठी, भाताची जी जात होती. त्यानंतर पुढे काय घडलं. सेकंड, द एल्डर्स इन द व्हिलेज टोल्ड हिम अबाउट कासबाई हुज सीड्स हॅड डिसॅपियर्ड. तर त्या ठिकाणी जे गावातले वयस्कर लोक होते, द एल्डर्स इन द व्हिलेज टोल्ड हिम अबाउट द कासबाई हुज सीड्स हॅड डिसॅपियर्ड, की त्यांनी कासबाई जातीबद्दल सांगितलं की ज्याची जी जात जी आहे ती पूर्णतः समाप्त झालेली आहे असं सांगितलं. पुढे, एक सरपंच देवहंडा टोल्ड हिम अबाउट द स्पेशालिटीज ऑफ कासबाई अँड द रिझन फॉर स्टॉपिंग इट्स ग्रोथ. तर जे सरपंच होते, माजी सरपंच आपले देवहंडा नावाचे जे होते, त्यांनी त्या कासबाई जातीची जी वैशिष्ट्यपूर्णता आहे ती सांगितली आणि लोकांनी ते का लोक ते वाढवत नाही किंवा लोक ते का लावत नाही त्याबद्दल पण त्यांनी त्याची कारणं सांगितली. नंतर देवहंडा गेव हिम द इन्फॉर्मेशन ऑफ द प्लेस वेअर कासबाई सीड्स माइट बी पॉसिबल टू गेट. देवहंडाने हे पण सांगितलं की कोणत्या ठिकाणी ही कासबाईची जात मिळू शकते आणि त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. बॉट कासबाई इन राईस फ्रॉम अन आदिवासी वुमन इन अ रिमोट एरिया. आणि अशा पद्धतीने एका लांब अंतरावरच्या एका छोट्याशा बोरीपाडा नावाच्या त्या छोट्याशा खेड्यातून त्यांनी त्या आदिवासी बाईंकडनं ती जात जी आहे कासबाई नावाची जी भाताची जात आहे ती जात त्यांनी शोधली. तर या पद्धतीने आपल्याला हे जे 3 बॉक्स आहेत ते पूर्ण करायचे होते आणि नोट मेकिंग जे आहे ते पूर्ण करायचं आहे. पुढे आपण जाऊया. रीड द टेक्स्ट अँड फिल इन द ब्लँक्स, वन इज डन फॉर यू. तर पुढची टेक्स्ट वाचा आणि आपल्याला ती पूर्ण करायची आहे. ज्या ब्लँक स्पेस आहेत त्या पूर्ण करायच्या आहे. इथे जे दिलेलं आहे, द ऑथर वॉन्टेड टू ग्रो ऑर्गॅनिक मूग. लेखकाला त्या ठिकाणी ऑर्गॅनिक मूग जे आहे ते उगवायचे होते. मोरू दादा वॉन्टेड टू स्प्रे डॅश ऑन द मूग क्रॉप. मोरू दादा वॉन्टेड टू स्प्रे, काय त्यांना फवारायचं होतं त्या पिकावर. तर मोरू दादा वॉन्टेड टू स्प्रे पेस्टिसाइड ऑन द मूग क्रॉप. पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक त्यांना फवारायचे होते त्या झाडावर. बबन्स फादर अँड सम एल्डर्स मेन्शन द नेम ऑफ डॅश. बबन्स फादर अँड सम एल्डर्स मेन्शन द नेम ऑफ. तर बबन्सचे वडील आणि काही जे वयस्क लोक आहेत त्यांनी कोणतं नाव सुचवलं, द नेम ऑफ कासबाई. कासबाईचं नाव त्यांनी सुचवलं. हायब्रिड्स नीड मोर डॅश सेड देवहंडा. तर देवहंडानी हायब्रिड्स नीड मोर काय, तर मोर वॉटर, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड. तर ज्या हायब्रिड जाती आहेत म्हणजे ज्या मिक्स जाती आहेत त्या मिक्स जाती जास्त पाणी लागतं, जास्त खतं लागतात आणि जास्त कीटकनाशकं त्या ठिकाणी लागतात असं देवहंडा म्हणाले. द ऑथर बॉट डॅश ऑफ राईस फ्रॉम अन आदिवासी वुमन हू लिव्ड इन रिमोट हिल्स. द ऑथर बॉट 10 kilos ऑफ राईस फ्रॉम अन आदिवासी वुमन हू लिव्ड इन रिमोट हिल्स. तर इथे द ऑथर बॉट 10 किलो ऑफ राईस, 10 किलो हे त्या ठिकाणी येणार आहे. या पद्धतीने आपण त्या ब्लँक स्पेस आहे पुस्तकात आहे ते आपण बघू शकतो.
पुढे आपण जाऊया A2कडे जाऊया. लिस्ट द रिॲक्शन्स ऑफ द ॲग्रिकल्चरल ऑफिसर टू द ऑथर्स एन्क्वायरी अबाउट कासबाई राईस सीड्स. वन इज डन फॉर यू. तर लिस्ट द रिॲक्शन्स ऑफ द ॲग्रिकल्चरल ऑफिसर टू ऑथर्स एन्क्वायरी अबाउट द कासबाई राईस सीड्स. तर ज्यावेळेला लेखकाने चौकशी केली त्या कासबाई राईसच्या बियांबद्दल किंवा बियाण्याबद्दल, त्यावेळेला त्या कृषी खात्यातल्या त्या अधिकाऱ्यांनी काय उत्तरं, त्या ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या, तर वन इज डन फॉर यू त्यातली एक प्रतिक्रिया दिलेली आहे आपल्याला. ती आहे, ही हॅड नॉट हर्ड ऑफ कासबाई. त्याने आत्तापर्यंत ही जात कधीही ऐकली नव्हती. सेकंड आपल्याला लिहायची आहे नंबर 2. ही फेल दॅट द व्हिलेजर्स वेअर फुलिंग द ऑथर. त्यांना असं वाटलं की खेड्यातले लोक त्यांना वेड्यात काढताय की काय. ही फेल्ट दॅट द व्हिलेजर्स वेअर फुलिंग द ऑथर. तर खेड्यातील लोक त्यांना एक प्रकारे वेड्यात काढताय किंवा उल्लू बनवणं ज्याला म्हणतो आपण असं. नंतर ही मेन्शन द नेम्स ऑफ द लेटेस्ट हायब्रिड्स अँड ऑल्सो ऑफर टू गिव्ह हिम सम फ्री ऑफ कॉस्ट. ही मेन्शन द नेम्स ऑफ द लेटेस्ट हायब्रिड व्हरायटीज अँड ऑल्सो ऑफर टू गिव्ह हिम सम फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्यांनी काही जी अलीकडची जी हायब्रिड जाती आहेत त्यांची नावं सुचवली आणि त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कुठलेही पैसे न घेता त्यांनी काही जाती ज्या आहेत त्या देऊ पण केल्या आपल्या लेखकाला. तर त्यांची प्रतिक्रिया नेमकी त्या कृषी अधिकाऱ्यांची काय होती ते आपल्याला सांगायचं आहे. पुढे आपण जाऊया. सेकंड, गो थ्रू द टेक्स्ट वन्स अगेन अँड नोट डाऊन देवहंडाज फॉन्ड मेमरीज ऑफ कासबाई इन युअर एक्झरसाइज बुक. वन इज डन फॉर यू. तर गो थ्रू द टेक्स्ट वन्स अगेन अँड नोट डाऊन देवहंडाज फॉन्ड मेमरीज ऑफ कासबाई. तर कासबाईबद्दल कोणत्या आठवणी ज्या आहेत कासबाईबद्दलच्या त्या आलेल्या आहेत. कासबाईच्या कोणत्या आठवणी त्यांनी सांगितलेल्या आहेत, तर देवहंडांच्या आठवणी ज्या आहेत. वन इज डन फॉर यू. देवहंडा हॅज फॉन्ड मेमरीज ऑफ कासबाई. दे आर ॲज फॉलोज. इट नीड्स डॅश रेन. इट नीड्स नो प्रोटेक्शन फ्रॉम रेन. तर पावसापासून त्याला कुठलंही प्रोटेक्शनची आवश्यकता नव्हती, कुठल्याही संरक्षणाची आवश्यकता नव्हती. कितीही पाऊस आला तरी त्या ठिकाणी ती जात टिकायची. इट हॅज ॲन ॲल्युरिंग अरोमा. त्याचा ॲरोमा जो आहे, त्याचा सुगंध जो आहे तो अतिशय आकर्षक असा. इट हॅज ॲन अट्रॅक्टिव्ह ॲरोमा. त्याचा सुगंध आकर्षक होता. सी, इट हॅज नो हंगर फॉर केमिकल्स लाईक फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड. त्या जातीला कुठल्याही प्रकारची केमिकल्स, फर्टिलायझर्सची भूक किंवा पेस्टिसाइडची भूक नव्हती. तर अशी ती जात होती की ज्याला कुठलेही केमिकल्स, फर्टिलायझर्स, कुठलेही पेस्टिसाइड त्याला चालत नव्हते, अशी ती जात होती. तर त्या जातीबद्दलच्या आठवणी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत देवहंडा यांनी. A3कडे आपण जाऊया. द रायटर सेज ही ग्रू अन ऑफुल ऑफ मूंग. एक्सप्लेन द वर्ड ऑफुल इन दिस सेंटेन्स. तर द रायटर सेज ही ग्रू अन ऑफुल ऑफ मूंग. तर काही अतिशय आश्चर्यकारक मूग त्यांनी बघितले. एक्सप्लेन द वर्ड ऑफुल इन दिस सेंटेन्स. या वाक्यामध्ये ऑफुल या शब्दाचा अर्थ नेमका काय आलेला आहे. अँड ऑफुल लॉट इज अन इडियम मिनिंग अ व्हेरी लार्ज अमाऊंट. तर मोठ्या प्रमाणात त्याला म्हणतात ऑफुल, जास्त प्रमाणात. एव्हरीवन नोन टू द रायटर डिड नॉट एक्सपेक्ट अ गुड यील्ड ऑफ मूंग सिन्स ही रिफ्यूज टू स्प्रे एनी केमिकल ऑन द प्लांट. In spite of that, nature did her job and the writer could get 300 kilograms of moog, which was not only awful, that means large number, but also a confidence builder for a first timer. तर awfulचा अर्थ आहे इन अ लार्ज अमाऊंट, व्हेरी लार्ज अमाऊंट असा त्याचा अर्थ होतो. मोठ्या प्रमाणात, म्हणजे अपेक्षाही केली नव्हती की इतके मूग त्या ठिकाणी येतील, पण लेखकाला त्या ठिकाणी जवळजवळ 300 किलो इतके मूग त्या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नामध्ये त्या शेतातून मिळाले आणि अपेक्षेपेक्षा जास्त मिळाल्याबद्दल तो अतिशय खुश झाला असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या पद्धतीने आपण जो पार्ट आहे, पार्ट नंबर 5 जो आहे तो आपण इथे पूर्ण केलेला आहे. आता आपण थांबूया आणि पुढच्या पार्टकडे वळूया.